नमस्कार. किशोरवयीन वय म्हणजे आयुष्यातला एक असा टप्पा जिथे भविष्य घडवायचं असतं, पण त्याच वेळी लक्ष भटकवणाऱ्या गोष्टींची पण काही कमी नसते. बरोबर ना? मग अशा वेळी आपलं लक्ष, आपला फोकस कसा टिकवायचा? चला, आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. हे जे वय आहे साधारण 15 ते 20 वर्षांचं, हे इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? याचं सोपं कारण आहे की आपल्या भविष्याचा पायाच इथे रचला जातो. पण खरी अडचण काय आहे माहितीये? एकीकडे करिअरचे निर्णय आणि दुसरीकडे मोबाईल, मित्रमैत्रिणी आणि शरीरात होणारे बदल. या सगळ्या गोंधळात लक्ष टिकवणं म्हणजे एक मोठी कसरतच आहे. आणि याच कसरतीवर, याच संघर्षावर आज आपण मात करणार आहोत. या सगळ्या आव्हानांवर मात करायची असेल ना, तर पहिली पायरी म्हणजे एकाग्रतेची शक्ती ओळखणं. आणि मी याला शक्ती नाही तर महाशक्ती म्हणेन. हो, ही एक अशी सुपर पॉवर आहे जी आपल्याला इतरांपेक्षा खूप पुढे नेऊ शकते. चला तर मग बघूया हे कसं काम करतं. यामागे एक सायंटिफिक कारण आहे बघा. या वयात ना आपला मेंदू खूप प्रचंड वेगाने डेव्हलप होत असतो. आणि हीच तर खरी सुवर्णसंधी आहे. कारण आत्ता ह्याच काळात जर आपण एकाग्रतेची सवय लावून घेतली तर ती आयुष्यभर आपली साथ सोडणार नाही. हे एक प्रकारचं काय म्हणूया ब्रेन हॅकिंगच आहे. आणि ह्यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का? फोकस किंवा एकाग्रता ही काही जन्मता मिळणारी देणगी वगैरे नाहीये. ही एक कला आहे, एक स्किल आहे, जे सरावाने कोणीही शिकू शकतो. याचा अर्थ अगदी सरळ आहे, आपल्या फोकसचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे आपल्याच हातात आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण मग ही महाशक्ती अभ्यासात वापरायची कशी? त्यासाठी एक एकदम सिद्ध आणि प्रभावी पद्धत आहे, जिला आपण म्हणूया स्मार्ट स्टडी सायकल. चला पटकन समजून घेऊया की सायकल नेमकी आहे तरी काय. तर सुरुवात करूया एका स्पष्ट ध्येयाने. तज्ज्ञांच्या मते चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी रोज कमीत कमी 4 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. आता 4 तास ऐकून लगेच घाबरून जाऊ नका, कारण हे 4 तास एका दमात पूर्ण नाही करायचे. ते योग्य पद्धतीने कसे विभागून पूर्ण करायचे हेच तर या सायकलचं खरं रहस्य आहे. ही पद्धत सगळ्यांनाच वापरता यावी यासाठी 2 सोपे पर्याय आहेत. बघा, जर अभ्यासाची सवय असेल तर 40 ते 45 मिनिटं अभ्यास करायचा आणि मग 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा. आणि जर अभ्यासाची नुकतीच सुरुवात करत असाल तर फक्त 25 मिनिटं अभ्यास आणि 5 मिनिटांचा छोटासा ब्रेक. आहे की नाही एकदम सोपं? पण थांबा, इथे खूप मोठा पण आहे, तो म्हणजे ब्रेकचा योग्य वापर. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकचा उद्देश आपल्या मेंदूला रिचार्ज करणं आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये पुन्हा एकदा हरवून जाणं नाही. म्हणून त्या 5-10 मिनिटांत मोबाईलला कटाक्षाने दूर ठेवा. त्याऐवजी काय करता येईल? थोडं फिरा, पाणी प्या किंवा फक्त डोळे बंद करून मेंदूला थोडा आराम द्या. बघा, असं केल्याने तुमचं लक्ष अभ्यासावर परत आणणं किती सोपं होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त क्लास किंवा लेक्चरला बसणं म्हणजे अभ्यास झाला असं नाही. खरा अभ्यास तेव्हा होतो जेव्हा आपण पुस्तकासोबत एकटे बसतो, म्हणजे सेल्फ स्टडी करतो. जेव्हा आपण स्वतःच्या भाषेत नोट्स काढतो तेव्हा तो विषय डोक्यात एकदम फिट बसतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला समजावून सांगतो ना, तेव्हा ती आपल्यासाठी अक्षरशः क्रिस्टल क्लिअर होऊन जाते. हे एक वाक्य आहे ना, हे मनावर कोरून ठेवा. जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही दुप्पट शिकता. ही खरंच शिकण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत आहे. कारण जेव्हा आपण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या संकल्पना, आपले स्वतःचे कन्सेप्ट्स जास्त पक्के होतात. चला, आता बोलूया आपल्या सगळ्यात मोठ्या मित्राबद्दल आणि सगळ्यात मोठ्या शत्रूबद्दल सुद्धा. हो, मी मोबाईलबद्दलच बोलतोय. तो आपलं लक्ष सगळ्यात जास्त खेचतो, बरोबर ना? पण आपण त्याला शत्रू नाही तर एक खेळ समजूया. एक असा खेळ ज्यामध्ये आपल्याला जिंकायचं आहे. आणि विश्वास ठेवा, हे 100% शक्य आहे. आणि हा खेळ जिंकण्यासाठी फक्त 3 सोपे नियम आहेत, एकदम सिंपल. नियम नंबर 1, अभ्यास करताना मोबाईल सायलेंट मोडवरच पाहिजे. नियम नंबर 2, स्क्रोलिंग करायचीच असेल तर सोशल मीडियासाठी दिवसातला एक ठराविक वेळ ठरवून घ्या. आणि नियम नंबर 3, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, झोपण्याच्या कमीत कमी 1 तास आधी मोबाईलला गुड नाईट म्हणायचं. याचा तुमच्या एकाग्रतेवर आणि झोपेवर जो परिणाम होईल ना, तो बघून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. ही एक मानसिकता आपल्या डोक्यात एकदम फिट बसवा. मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही. आपल्याला टेक्नॉलॉजीला आपलं गुलाम बनवायचं आहे, त्याचं गुलाम व्हायचं नाहीये. लक्षात ठेवा, मोबाईल फक्त एक टूल आहे, एक साधन. त्याचा वापर कसा आणि किती करायचा याचे बॉस आपण आहोत, मोबाईल नाही. यशस्वी व्हायचंय, पण त्यासाठी फक्त खूप मेहनत करणं पुरेसं आहे का? की त्यामागे एक योग्य, नियोजनबद्ध आराखडा असायला हवा? आज आपण विद्यार्थ्यांच्या यशाची तीच ब्लूप्रिंट उलगडून पाहणार आहोत.
जी विद्यार्थी आणि पालक दोघांनाही एक नवीन स्पष्ट दिशा दाखवेल. आणि हे अक्षरशः खरं आहे. हा तोच काळ आहे जिथे प्रचंड ऊर्जा असते, अमर्याद क्षमता असते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर याच काळात लावलेल्या सवयी आपलं संपूर्ण आयुष्यभरासाठीचा एक भक्कम पाया तयार करतात. कारण शेवटी सवयीच आपलं भविष्य घडवतात. चला तर मग बघूया या सुवर्णकाळाचा पुरेपूर उपयोग कसा करायचा ते. तर ह्या विश्लेषणामध्ये आपण यशाच्या या 6 मुख्य स्तंभांवर लक्ष देणार आहोत. यातला प्रत्येक मुद्दा आपल्याला यशाच्या एक पायरी जवळ घेऊन जाईल. चला सुरुवात करूया. तर आपला पहिला स्तंभ तुमचा सुवर्णकाळ. हे फक्त एक वय नाहीये, तर ही एक संधी आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याला हवा तसा आकार देऊ शकता. या वेळेचं महत्त्व समजून घेणं हीच यशाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे असं म्हटलं तरी चालेल. आता आपण थेट पायाकडे वळूया. कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर ना? अगदी तसंच कोणत्याही मोठ्या यशासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हाच तो खरा भक्कम पाया आहे. मग हा पाया मजबूत कसा ठेवायचा? त्यासाठी या 3 सवयी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रोज 7 ते 8 तास शांत झोप, नियमितपणे थोडा हलका व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी प्राणायाम. या 3 गोष्टींशी अजिबात तडजोड करायची नाही. आणि हो, झोपेचं महत्त्व अजिबात कमी समजू नका. झोप म्हणजे फक्त आराम नाहीये, तो आपल्या मेंदूचा रिचार्जिंग टाईम आहे. आपण दिवसभर जे काही शिकतो ते सगळं मेंदूत पक्क करण्यासाठी पुरेशी झोप खूप गरजेची आहे. त्याचा थेट परिणाम अभ्यासावर आणि मिळालेल्या गुणांवर होतो. आणि हो, सतत अभ्यास आणि अभ्यास असंही नाही. मैदानी खेळ म्हणजे फक्त अभ्यासातून मिळणारा ब्रेक नव्हे. जरा विचार करा, फुटबॉल खेळताना लागणारी एकाग्रता किंवा क्रिकेटमध्ये धावताना लागणारा स्टॅमिना, हे सगळं आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. खेळामुळे ताणतणाव कमी होतो आणि मन अभ्यासासाठी अधिक ताजतवानं होतं. एकदा का आरोग्य उत्तम असेल की मग पुढची पायरी येते वेळेचा योग्य वापर करण्याची. चला तर मग आपल्या ब्लूप्रिंटमधल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया, वेळेचं अचूक नियोजन. एक प्रभावी वेळापत्रक कसं बनवायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मुलांसोबत बसून बनवा. कारण हे त्यांचं वेळापत्रक आहे, त्यांच्यावर लादलेलं नाही. एकत्र बसून विषय आणि वेळ ठरवा आणि दर आठवड्याला ते कितपत यशस्वी होत आहे याचा आढावा घ्या. हा एक टीम एफर्ट आहे. आणि ही गोष्ट खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. जेव्हा विद्यार्थी ठरवलेलं वेळापत्रक पाळतात तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करा. या छोट्या छोट्या यशांमुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो आणि त्यांना पुढे जाण्यासाठी एक प्रचंड प्रेरणा मिळते. आता आपण एका अशा विषयाकडे वळतोय ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, पण तो यशाच्या पाया इतकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या वयात होणारे भावनिक चढउतार आणि त्यासाठी लागणारा आधार. विद्यार्थी आणि पालक दोघांनीही हे समजून घेतलं पाहिजे की या वयात होणारे मूड स्विंग्स किंवा गोंधळ ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे हे घडतं, त्यामुळे यात घाबरण्यासारखं किंवा काही चुकीचं अजिबात नाही. आणि इथे पालकांची भूमिका खूप निर्णायक ठरते. ओरडण्याने किंवा उपदेश देण्याने काहीही साध्य होत नाही. उलट प्रश्न अजून वाढतो. त्याऐवजी मुलांचं शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्याशी मित्रासारखं बोला आणि संयमाने त्यांना गोष्टी समजावून सांगा. लक्षात ठेवा, एक आश्वासक संवाद हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. ठीक आहे, तर आपण पाया आणि भावनिक आधार यावर बोललो. आता तयार व्हा अभ्यासाच्या काही अशा शक्तिशाली तंत्रांसाठी जे आपल्याला इतरांपेक्षा नक्कीच एक पाऊल पुढे ठेवतील. हे आहेत आपले हुकमी एक्के. तर आपला पहिला हुकमी एक्का आहे डिजिटल डिटॉक्स डे. आठवड्यातून फक्त 1 दिवस मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या सगळ्यांपासून जाणीवपूर्वक दूर राहायचं. यामुळे आपल्या मेंदूला जी विश्रांती मिळते ना, त्याने आपली एकाग्रता आश्चर्यकारकपणे वाढते. आता स्क्रीनवर 24 हा आकडा दिसतोय. काय असेल बरं याचा अर्थ? हा आहे 24 तास रिव्हिजन नियम. एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे ही. कोणताही विषय शिकल्यानंतर फक्त 24 तासांच्या आत त्याची एकदा उजळणी करा आणि तो विषय आपल्या दीर्घकालीन स्मरणात कायमचा बसतो. याशिवाय अजून 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. दर रविवारी मॉक टेस्ट देऊन परीक्षेची भीती घालवा. 2. आपलं ध्येय साध्य झाल्याची कल्पना करा. याला गोल व्हिज्युअलायझेशन म्हणतात आणि हे आपल्याला प्रेरित ठेवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3. नकारात्मक मित्रमंडळींपासून दूर राहा, कारण आपली संगत आपल्या प्रगतीवर थेट परिणाम करते. चला, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या संदेशाकडे, म्हणजेच यशाच्या खऱ्या मूलमंत्राकडे आलो आहोत. जरा विचार करा, मोठं यश मिळवण्यासाठी नक्की कशाची जास्त गरज असते? मोटिवेशन म्हणजे प्रेरणा, की डिसिप्लिन म्हणजे शिस्त?
आणि याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. शिस्त ही प्रेरणेपेक्षा कितीतरी अधिक महत्वाची आहे. का? कारण प्रेरणा तुम्हाला सुरुवात करायला मदत करते, पण शिस्तच तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवते. विशेषतः त्या दिवशी, ज्या दिवशी अभ्यास करण्याचा अजिबात मूड नसतो. तेव्हा प्रेरणा नाही, तर शिस्तच कामी येते. आणि ही स्लाइड या सगळ्या गोष्टींचं सार अगदी अचूकपणे मांडते. मोठं यश कधीच एका दिवसात मिळत नाही. ते दररोज केलेल्या छोट्या छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच तयार होतं. हीच शिस्त आहे आणि हाच यशाचा खरा मार्ग आहे. रोज एक पाऊल, पण न चुकता. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.